हिंदू विलेजच्या शांत गावात 5 धाडसी तरुण प्रौढांचा एक गट एकजुटीने उभा होता. त्यांच्या मार्गावर आलेल्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार होता. निर्भय गीताच्या नेतृत्वाखाली संघात नारायण, विनायक, विश्वनाथ आणि धैर्यवान तुळशी यांचा समावेश होता. त्यांनी मिळून हिंदू रिव्हेंजर्सची स्थापना केली, त्यांच्या गावाचे आणि तेथील लोकांचे रक्षण करण्यासाठी एक पथक. या दुर्दैवी दिवशी निळ्या निळ्या आकाशाच्या उबदार चमकाने गाव न्हाऊन निघाले होते. पक्ष्यांच्या मधुर गाण्याने आणि हिरवाईत पानांचा मंद गजबज यामुळे हवा भरून गेली होती. मात्र अचानक स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने शांतता भंग पावली. नरकाच्या गहराईतून दुष्ट राक्षस गावात उतरले होते. मशीन गनसह सशस्त्र होते आणि विनाशाची तहान लागली होती. हिंदू सूड घेणारे कृतीत उतरले, त्यांचे चेहरे दृढनिश्चयाने तयार झाले. गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी पुढे सरसावले. राक्षसी शक्तींचा सामना करताना त्यांच्या तोफा पेटल्या. हिंदू सूड घेणाऱ्यांनी दुष्ट टोळीविरुद्ध शौर्याने लढा देत लढाई सुरू केली. संख्येने जास्त असूनही हिंदू सूड घेणारे शौर्य आणि कौशल्याने लढले आणि एक एक करून राक्षसांचा पाडाव केला. तुलसीची तीक्ष्ण शूटिंग आणि विनायकचे निर्भय चार्जिंग हे एक घातक संयोजन ठरले, तर गीताचे धोरणात्मक नेतृत्व आणि नारायणच्या द्रुत विचाराने शत्रूला मागे टाकण्यास मदत झाली. विश्वनाथच्या अतुलनीय धैर्याने आणि सामर्थ्याने त्याच्या सहकाऱ्यांना लढण्यासाठी प्रेरित केले. धूळ मिटली, हिंदू सूड घेणारे विजयी झाले. त्यांच्या तोफा अजूनही तीव्र युद्धातून धूम्रपान करत आहेत. दुष्ट राक्षसांचा पराभव झाला, त्यांची गडद उपस्थिती गावातून पराभूत झाली. हिंदू सूड घेणाऱ्यांनी त्यांचे घर वाचवले होते आणि ते अभिमानाने उभे होते. त्यांचे अंतःकरण आनंदाने भरले होते. ते रणांगणातून दूर जात असताना गीता हसत हसत तिच्या सहकाऱ्यांकडे वळली. आम्ही एक उत्तम संघ बनवतो, ती म्हणाली. तिचे डोळे अभिमानाने चमकले. इतरांनी होकारार्थी मान हलवली. त्यांचे चेहरे अजूनही उत्साहाने फुलले होते. 5 मित्र एकत्र उभे राहिले. पुढे जे काही रोमांच आहेत त्यासाठी ते तयार होते.